नमस्कार, ईश्वरी आर्ट्स मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आरी वर्कचे बेसिक क्लास घेण्यास सुरुवात केलेली आहे। आजचा हा क्लासचा 28वा दिवस आहे। अशा प्रकारचे वेगवेगळ्या आकाराने आपण मणी कसे स्टिच करायचे हे पाहत आहोत। मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा प्रकारे वेगवेगळ्या आकाराचे मणी कसे लावायचे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलेले आहे। तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता। त्रिकोण आकाराने आपण मणी लावताना काही मी टिप्स सांगितलेल्या आहेत, तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता। आज आपण एक वेगळा आकार काढून घेणार आहोत आणि त्या आकाराने मणी लावणार आहोत। पेन्सिलने आपण तो आकार काढून घेऊयात। अशा प्रकारे आकार आपण काढून घेतलेला आहे व आपण मणी लावून घेणार आहोत। तुम्ही सुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारचे आकार काढून मणी लावण्याचा भरपूर सराव करून घ्या। आपण मोठ्या आकाराचे मणी घेतलेले आहेत। मण्यांचा आकार कसा ओळखायचा हे सुद्धा मी तुम्हाला मागील व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहे। जरी थ्रेड घेतलेला आहे, आरी वर्कची सुई घेतलेली आहे। थ्रेडला आपण सुरुवातीला एक गाठ बांधून घेतलेली आहे। थ्रेड रिंगच्या खाली ठेवून घ्यायचा आहे। या दिशेने आपण वर्क करणार आहोत। ज्या दिशेला वर्क करायचं आहे त्या दिशेने सुईचं टोक ठेवायचं आहे। नेहमीप्रमाणेच मागच्या दिशेला आपण एक टाका घालून घेणार आहोत। कोणतंही वर्क करताना सुरुवातीला मागच्या बाजूला एक सिंगल टाका घालून घ्यायचा, म्हणजे आपले वर्क मागच्या बाजूने उसवत नाही। इथे आपण एक एकच मणी स्टिच करणार आहोत। मोठ्या आकाराचे मणी असल्यानंतर ज्यावेळेस आपण मोठ्या आकाराचे मणी स्टिच करतो त्यावेळेस सिंगलच मणी आपण स्टिच करायचे असतात। तुम्ही सुद्धा मोठ्या आकाराचे जर मणी स्टिच करत असाल तर सिंगलच मणी स्टिच करा, म्हणजे आपले फिनिशिंग व्यवस्थित येते। शुगर बीड्स जर तुम्ही या ठिकाणी लावणार असाल तर दोन मणी आपण स्टिच केले तरी चालते, पण अशा प्रकारचे मोठ्या आकाराचे जर मणी असतील तर सिंगलच मणी स्टिच करायचा आहे। आपण आता गोलाकार करून घेऊयात। इथे आपण गोलाकाराने मणी लावून घेत आहोत। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे वेगवेगळे आकार काढून मणी लावण्याचा भरपूर सराव करून घ्या, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येते। जितका जास्त सराव करसाल तितके जास्त तुमचे फिनिशिंग व्यवस्थित येते। इथून आपण गोलाकार मणी लावून घेणार आहोत। मी अगदी सावकाश तुम्हाला दाखवत आहे आणि वर्क करताना मी काही तुम्हाला टिप्स सांगत आहे, ते तुम्ही वर्क करताना टिप फॉलो करा, म्हणजे तुमचे ही वर्क अगदी व्यवस्थित होते। आणि तुम्हाला जर काही अडचण असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता। ब्लाउजवर जर तुम्ही वर्क करणार असाल तर अशा प्रकारचे आकार काढून डिझाईन केली तर अगदी छान असे डिझाईन होते। इथे आपण जरी थ्रेड वापरलेला आहे। तुम्ही जर सराव करताना आपला मशीनचा जर धागा साधा वापरला तरी चालतो। तो सुद्धा धागा वापरून कसे वर्क करायचे, कसे मणी स्टिच करायचे मी तुम्हाला दाखवणार आहे। आपण साखळी टाक्यामध्ये सुद्धा आपण हा आकार पाहिलेला होता। आता आपण मणी लावत आहोत। अशाच प्रकारचे वेगवेगळे आकार हे मणी कसे लावायचे मी तुम्हाला दाखवणार आहे। खालून वरती धागा काढताना अगदी खेचायचा नाहीये, जर खेचला तर तो तिथेच तुटू शकतो। जर तो धागा वरती येत नसेल तर
सोडून द्यायचा। नंतर एकदा सुई खाली घालून तो धागा वरती काढायचा आहे। इथे आपण शेवटचा मणी लावून घेऊयात आणि अगदी जवळ एक टाका घालून इथे आपण गाठ देऊन घेणार आहोत। इथे आपण एक जवळ अगदी एक सिंगल टाका घालून गाठ देऊन घेतलेली आहे। यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असतील तर तुम्ही मला विचारू शकता। तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे वेगवेगळे आकार काढून मणी लावण्याचा भरपूर सराव करून घ्या। तुम्ही यामध्ये शुगर बीड्स जरी लावले तरी चालते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।